गिरी राज मोटर्स यांच्याकडनं सुंदर असा टी शर्ट दिला जातोय. भरत कॉंग्रॅच्युलेशन, मनापासून अभिनंदन. 20 धाबा आणि 3 मोहरे गारद केलेले आहेत. महत्त्वाच्या क्षणी आपण विकेट देखील घेतलेले आहेत. चांगला सामना झाला. पुन्हा मनापासून अभिनंदन करतोय. श्रीकांत भोईर काय वाटतं ज्या पद्धतीनं हा मॅच होता, वालीवच्या संघाने तितका चांगला प्रतिकार केलाय का? हां, खूप चांगली बॅटिंग केली त्यांनी. आम्ही अजूनही 10-15 रन थोडं कमी पडलेलो, बट त्यांनी खूप चांगली बॅटिंग केली. पॉवर प्लेमध्ये आम्हाला बॅकफुटला घालवलं होतं त्यांनी. बट राजेश ओगे हा चांगला गोलंदाज आहे. आम्हाला थोडा भरोसा होता की आम्ही मॅच काढू शकतो, बनवू शकतो चांगली मॅच. तुझं कॉन्ट्रीब्युशन आणि राजू हा दोघांचा अनुभव या ठिकाणी कामी आला का? हो, राजेश आणि हरेश पाटील हे कर्णधार आमच्यासोबत आले आणि बोलले की आता तुम्हाला दोघांनाच जे करायचं आहे की पहिले 2 बेस्ट बॉलर होते, ते थोडेसे रन्स जास्त दिल्या होत्या आणि राजेशने स्वतः जिम्मेदारी खांद्यावरती घेतल्यानंतर थोडा मला पण कॉन्फिडन्स आला आणि चांगली मॅच बनली. दुसरी गोष्ट, कॅप्टन नॉक खेळल्या झरेशनं चांगलं तंत्र दाखवलं आणि टेक्निकली काही फटके खेळले ते देखील अतिशय महत्त्वाचे होते. आणि तू खेळलेला कबर ड्राईव्ह आज दिवसभरातला जर सौंदर्यपूर्ण फटका कोणता असेल तर भरतच्या बॅटमधून आलेला, म्हणजे एकदा दोनदा हजारदा किती वेळा पाहिला तरी समाधान होणार नाही अशा प्रकारचा फटका होता. सातत्यानं पाहू अशा प्रकारचा फटका होता. थोडासा प्रॉब्लेम असताना तू खेळलायस. हो, थोडीशी दुखापत आहे अजून पायाला, म्हणून थोडंसं चांगली बॅटिंग नाही अजून करू शकत. बट थोडंसं जर पाय बरा होतं तर अजून चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करेन. परत रंगात आलाय. परत तुम्हाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. मॅचकडे जाणार आहोत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला जातो. गेम चेंजर खेळाडू बनलेला आहे. पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये प्रमोद शेडगे या ठिकाणी सज्ज होत आहेत. थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी अदवडे, हिंदी स्पेशलिस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. वेल्डन भरत पाटील, जबरदस्त एक खेळाडू आपण पाहतो. विश्वनाथ जाधव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडूला मात्र या ठिकाणी सुंदररित्या मात्र खेळला गेला. एक धावा वर्जित केली जाते. मात्र ज्या कॉन्फिडंटने खेळायचं होतं तो खेळला गेला नाही. हा स्ट्रोक एकदा वर्जित केली जाते. पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये आणि एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. श्रीधरजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम श्रीधरजी म्हात्रे साहेब, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. गुड आफ्टरनून. अनिकेत रहाटे जॉईंट होत आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. धीरज ज्या नाराज असतील, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेट पार्ट ऑफ द गेम हे सातत्याने आपण पाहिलंय. तर एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी स्टँडर्ड या ठिकाणी नफीज अहमद यांनी मात्र धानिव संघाला या ठिकाणी बेस्ट ऑफ लक केलेला आहे. विश्वनाथ रोहिदास जाधव, काही कमालीचा हा खेळाडू आपण पाहतो. छोट्याशा वयामध्ये एवढी मोठी प्रगती करेल हे कोणाच्या मनात नव्हतं. यावेळेला टॅप केला जातोय, चेंडू निघून जाईल. त्या ठिकाणी आपण पाहू शकाल प्रशांत कुबडीकर एका साईडला पाहायला मिळत आहेत, तर एका साईडला जर आपण पाहिलं तर अक्षय घुमटेकर. एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकतायत. कोपरे संघाचे अभिनंदन. सदानंद किनी, कुणाल भोईर यांच्याकडून सुद्धा आपण पाहतोय. नाईस. दुबईवरून खास करून आपण पाहतोय, त्यांनी सांगितलं गेलंय एक चांगलं क्रिकेट. यावेळेला ऑन साईडला अक्षयचा मात्र हा फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग, डीप मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून जाईल. आर्या 11 स्टँडला मात्र सलामी देताना नाईस शॉट, 4 धावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 7 धावा. अखूट टप्प्याचा चेंडू होता. अक्षयने मात्र या ठिकाणी ओळखलं, थोडंसं शफल झाला आणि सुंदररित्या मात्र चेंडूला वळवलं गेलं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. प्रतिम ही ताकद आहे. विश्वनाथ रोहिदास जाधव, विश्वनाथ विशू या नावाने जास्तीत जास्त ज्याला प्रेम मिळाला, आउट ऑफ इंडियामध्ये जाऊन चांगल्या प्रकारचं मात्र किमया साध्य करणारा खेळाडू, मॅन ऑफ द मॅच घेतली आणि तोच खेळाडू आज मात्र या क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. धावसंख्या जर आपण पाहिली तर 7 रन्स. प्रतिम टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. सुंदररित्या गोलंदाजीचं पृथक्करण. जास्तीत जास्त डॉट चेंडू घालवण्यामागे सुद्धा मात्र या गोलंदाजाचा फार मोठा वाटा पाहायला मिळतो. चेंडू जर आपण पाहिले तर 5 चेंडू फेकून झाले. धावसंख्या जाऊन पोहोचते 7 रन्स ऑन दी बोर्ड लागला आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला पाहिलं अक्षयने चेंडूला मात्र फेकून दिलाय. दमदार फटका पाहायला मिळतोय. इझिली डन अँड लुक ऍट द डिस्टन्स, आउट ऑफ द पार्क, इनटू द क्राउड. 6 धावा, एंड ऑफ द ओव्हर. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. सुपर, मॅग्निफिसंट.
तर षटकार येत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर तब्बल जाऊन पोहोचते 13 या धावसंख्येवर. सुपर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळाली. राकेश सावंत मात्र जॉईंट होत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतो लेजंड प्लेयर जय विश्वकर्मा आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते गोलंदाजीसाठी येताना कित्येक वर्ष क्रिकेटचा मात्र ज्यांनी चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेला. युवा क्रांतीपासून या खेळाडूची ओळख झाली आणि त्याने मागे वळून कधीच पाहिलं नाही. जय पाटील यांनी सुद्धा मात्र या ठिकाणी चांगल्या प्रकारची ही स्पर्धा आहे. थँक्यू व्हेरी मच जय पाटील. सागर गावड यांनी मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कमेंट्स केलेली आहे. नफीज अहमद जय इज अ टीम लीडर म्हणून जे ओळखले जातात. थँक्यू व्हेरी मच नफीज. धावांची गती फलकावर 13. कुंदन किनी आमच्या समवेत कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत, लेखाजोखा सांभाळत आहेत. ऑफ साईडला आपण पाहू शकाल चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. एकदा वर्जित केली जाईल. शेवटच्या मोमेंटला चांगली ट्राय केली गेली होती परंतु चेंडू सीमारेषा पलीकडे. चौकार. 4 धावा. चिंतामणी वेलुंडे यांनी सांगितलंय की मात्र सेकंड राऊंड आता थोड्याच वेळात चालू होणार आहे. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळेला मात्र चेंडू निघून जातोय स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये. एकदा वर्जित केली जाते. हकीम शेख, आसिफ शेख आणि हकीम शेख हे मात्र 2 बंधू आहेत. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 18 धावा. एका साईडला मंगेश यादव सिली शॉट मिड ऑफला पाहायला मिळत आहेत. एक शांत कूल माइंडेड खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. लेफ्ट हँडेड हार्ड हिटर बॅट्समन. 2 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या 18 धावा. आमचे लाडके क्रिकेट राजे या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही कॉमेंट्री स्टुडिओमधून हार्दिक स्वागत करीत आहोत. यावेळेला पाहिलं अक्षय घुमटेकर ब्रँडचा ब्रँडेड षटकार. 6 धावा. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6. आई जीवदानी तुझ्या बेटीची ओढ लागली या मनाला. आई जीवदानी तुझ्या बेटीची ओढ लागली या मनाला. नवरात्रीचे 9 दिवसाला तर धावांची गती 6 ने मात्र पुढे सरसावली जाते. 24 धावा. अक्षय भोईर सुद्धा या ठिकाणी जॉईन झालेत. भरत पाटील, अशरफ खान, कुमार सुंदररित्या मात्र ऑल द बेस्ट जीपीला सांगितलंय. निलेश म्हसे. यावेळेला चेंडूचा टप्पा जर आपण पाहिला तर पाठीमागून निघून जातोय. किशोर मात्र त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत. एकदा वर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 रन. 25 धावा. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रथम फलंदाजी करताना 25 धावा या आपल्याला पाहायला मिळत आहेत. अष्टविनायक नायगाव हा संघ नामवंत पाहायला मिळतो. यावेळेला चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. पालघर चषक जेव्हा रबर चेंडू झाला होता त्यावेळेला मात्र याच गोलंदाजाने 6 चेंडू 6 धावा करून दिल्या नव्हत्या. असा हा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धानिव संघातून 26 जानेवारी 2015ला त्याने पाऊल टाकलं धानिव संघामध्ये. खासदार चषक भिनारच्या मैदानात. ती सुद्धा मात्र बहुजन विकास आघाडीची स्पर्धा होती आणि तिथून त्याने मात्र प्रवास सुरू केला धानिव संघातून अफलातून. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळताना पाहायला मिळतोय. एकदा वर्जित केली जाते. आता मात्र खूप हेलिकॉप्टर शॉट पाहायला मिळतात. धीरज झा याचा सुद्धा मात्र हेलिकॉप्टर शॉट फेवरेट आहे. चौकार येतोय. 4 धावा. गुड शॉट. थँक्यू. नवसाला पावणारी हाकेला धावणारी आई एकविरा माता कारल्याच्या डोंगरावरी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 29 धावा. सुंदर विनायक किनी मात्र या ठिकाणी सॉन्ग या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्यांच्यासाठी मात्र नक्कीच जरूर शुभेच्छा सुद्धा आलेल्या आहेत आणि कमेंट सुद्धा आले की डीजे कडक वाजवत आहेत विनायक किनी. थँक्यू. उमेश कुर्मी हे सुद्धा मात्र या ठिकाणी जॉईन झाले. त्यानंतर राकेश सावंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जय पाटील असतील, आशिष पाटील, किशोर पवार या सर्वांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. प्रदीप यादव हे सौरव पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर नंदन विश्वकर्मा हा गोलंदाज पाहायला मिळतो. आतापर्यंत जर आपण पाहिला अक्षय घुमटेकरने 2 षटकार 1 चौकार आणि सुंदर 18 धावांची खेळी मात्र आतापर्यंत पाहायला मिळते. तर एका साईडला प्रशांत कुबडीकर याने मात्र जर आपण पाहिलं तर 10 धावांचा खेळ साकारला गेलाय. अर्थातच 2 षटक. धावसंख्या 29 धावा. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय अष्टविनायक नायगाव आणि त्याला 2 हात करतोय गावदेवी स्पोर्ट्स धानिव.
यावेळेला ऑन साईडला शफल झालंय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रतीक पाटील मात्र पुढे सरसावेल का, मात्र तत्पूर्वी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. जे विश्वनाथ जाधव याचे बंधू पाहायला मिळतात. विजय जाधव. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत 31 रन्स, 31 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे आणि 2 धावा या ठिकाणी पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळत आहेत. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते 31 धावा. 2 फलंदाज खूप चांगल्या प्रकारची मात्र फलंदाजी करतायत. सलामीवर असावे कसे याचा परिपूर्ण मात्र या ठिकाणी आपण पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. उमेश कुर्मी, आपका भी तहे दिल से स्वागत. यावेळेला ऑन साईडला हुकचा फटका प्रतीकला बीट करून चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल. अक्षय सुरेख फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये. खेळपट्टीवर, खेळपट्टी जणू काही त्याच्या प्रेमात पडले. चौकार येतोय. अखूट टप्प्याच्या चेंडूला मात्र जैसे गेंद वैसी नसीहत. अष्टविनायक नायगाव संघ जाऊन पोहोचतोय 35 रन, 35 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 3 आहे. 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात 16 धावा आणि तिसऱ्या षटकात 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आतापर्यंत 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. अर्थातच अष्टविनायक नायगाव संघ जाऊन पोहोचते मजबूत स्थितीमध्ये 35 या धावसंख्येवर. संकेत रहाते यांनी सुद्धा मात्र सांगितलं की खूप छान नियोजन केलेलं आहे. अल्पेश भोईर आणि त्यांच्या संपूर्ण टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा असतील. पुन्हा एकदा गोलंदाज. धावसंख्या 35. यावेळेला हा चेंडू जर आपण पाहिला तर सरळ चेंडू निघून जातोय. पंच वळतायत आशुतोष व्यवहारे. वाईटचा इशारा करतायत. धावसंख्येत भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते 36. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला फ्लिक केला जातोय. चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. विजय जाधव पुढे सरसावतायत. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी निघाले होते, परंतु गुड कॉलिंग. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 37, 37 धावा. 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन पाटील खूप चांगल्या प्रकारचं मात्र 9 तरुण मित्रमंडळ मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतं. 2021 व कोसमाई चषक जरूर आपल्याला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद नितीन पाटील यांनी सुद्धा कमेंट केले की मात्र जरूर आम्हाला इन्व्हाइट केलं गेलंय. प्रशांत आदवडे मात्र स्पेशलिस्ट हिंदी मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 37, 37 धावा. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. षटक क्रमांक 3 आपण पाहतो. अष्टविनायक नायगाव फलंदाजी करताना. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न खोतून काढला जातोय. चेंडू निघून जाईल जय याच्याकडे आणि तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 38 धावा. सुंदर सामना. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत आमदार चषक प्रेझेंट विराथन बुद्रुक च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. जिथे जागा मिळेल तिथे जागा पक्की करून मात्र या मॅचचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येत आहेत. नंदन विश्वकर्मा. यावेळेला ऑन साईडला फेसबुकच्या कमेंट मध्ये म्हणायचं झालं तर अक्षय घुमटेकर नावाचा कडक शॉट. आउट ऑफ द पार्क. 6 धावा. मिले तो मिल गया ये जहां, तुम मिले तो हर पल है नया, तुम मिले तो सबसे है फासला, मिले तो जादू छा गया, तुम मिले. थँक्यू. धावसंख्या तब्बल 44 धावा. 3 षटकांचा खेळ झालाय. अफलातून फलंदाजी, पार्टनरशिप चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. भागीदारी कशी असावी याचं परिपूर्ण मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय दोन्ही फलंदाजांकडून. अक्षय 11 चेंडूमध्ये 31 धावांचं योगदान देतोय. सुपर बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. तंत्रशुद्ध फटके कसे असावेत. एक सामना मला आठवतो अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या मैदानात. जुचंद्रचं रेल्वे स्टेशन त्याच्या अगदी बाजूला मात्र मैदान आपल्याला पाहायला मिळालं आणि सुंदररित्या मात्र या ठिकाणी आपण पाहतो अक्षयने काय कमालीची फलंदाजी केली होती त्या ठिकाणी, परंतु तिथे रिटायर्ड हट झाला आणि सामना मात्र तो झुकला गेला, पराभूतच्या छायेत झाला. धावांची गती स्कोरबोर्डवर 44 धावा, 44 रन्स. विकास समाचार त्यांच्याकडून सुद्धा मात्र शुभेच्छा आल्या. थँक्यू व्हेरी मच. नितीनजी पाटील एक चांगले समालोचक सुद्धा आहेत पाहायला मिळतात. आणि कोसमाई चषक लवकरात लवकर येणार आहे. जी प्रभाकर जी पाटील यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहायला मिळते. कैलासवासी हरिदादू पाटील यांच्या स्मरणार्थ प्रभाकरजी पांडुरंग पाटील यांच्या माध्यमातून ती स्पर्धा पाहायला मिळते. सचिन भोईर त्या स्पर्धेचे आयोजक जरूर असतात. यावेळेला चिप शॉट मात्र हकीम शेख मंगेश यादवला मात्र हा कॉल होता, परंतु या ठिकाणी पुढे येत नाहीयेत. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. दुहेरीने संघ जाऊन पोहोचतोय 46 रन. खूप चांगल्या प्रकारचं रोहित शिंगाडे यांच्याकडून दोन्ही संघाला ऑल द बेस्ट. यावेळेला ऑन साईडला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय
चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. थोडंसं टेम्परामेंट कमी पाहायला मिळालं. टायमिंग चांगलं होतं परंतु या ठिकाणी टेम्परामेंट कमी. फलंदाज गणगणित विजय खेचून आणलाय गावातल्या पोरांनी, गणगणित विजय खेचून आणलाय संघाच्या पोरांनी. सुंदर मात्र या ठिकाणी आपण पाहू शकाल. कुणाल घरत यांनी सांगितलं, अल्पेश दादा यांनी सांगितलं होतं आमदार चषक गेल्या वर्षात आम्ही जरूर भरवणार आहोत परंतु कोरोनाच्या काळामध्ये मात्र हा पुढे आला आमदार चषक. आणि कुणाल घरत डोंगरीपाडा या ठिकाणाहून त्यांनी मात्र शुभेच्छा दिल्यात. 1 year ago we never thought that we can reach this type of tournament at Virathan. मात्र त्यांनी सांगितलं थँक्स अल्पेश दादा that he took invited and make it possible. कुणाल फ्रॉम डोंगरीपाडा, थँक्यू व्हेरी मच, नाईस कमेंट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 46. यावेळेला आपण पाहतोय चेंडू मात्र निघून जातोय. जय विश्वकर्मा पुढे सरसवतोय. एक डिसिप्लिन खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं जय विश्वकर्मा. धावसंख्या झालेली आहे ती अष्टविनायक नायगाव संघाची 46 धावा. या षटकामध्ये धावा थांबवल्यात. अल्पेशजी भोईर, योगेश जिघरत, महेंद्र भोईर, रोहिदासजी पाटील, ज्ञानेश्वर केने, विनोद केने, अंकुश भोईर, आशिष भोईर. 8 दिवस या स्पर्धेला मेहनत, डे नाईट. यावेळेला पाहायला मिळतोय चेंडू जर आपण पाहिला तर सरळ निघून जाईल. यष्टी रक्षकाला थोडंसं मात्र बीट करून निघून जातोय आसिफ शेख याच्या हातामध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 1 गडी बाद 46 धावा पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालेला आहे. खूप छान पद्धतीने आपण पाहतोय. जॉन भाई थँक्यू व्हेरी मच. सुंदर आपण पाहतोय की चांगल्या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. सुनील रायदास यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा आल्यात या स्पर्धेला. बहुजन विकास आघाडीचे फ्लॅग आपल्याला पाहायला मिळतात पूर्णपणे चहू बाजूने. यावेळेला टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. नाईस बॉलिंग. हा एक्सपिरियन्स आहे, अनुभवाचा भंडारा जर धानिव संघात कोणाकडे असेल तर नंदकुमार पाटील आणि जय विश्वकर्मा. पंकज दादा पाटील यांनी सुद्धा मात्र चांगलं क्रिकेट खेळलं. बंड सारख्या संघाला मात्र त्यांनी नाचवलं होतं. पहिला फलंदाजाला बाद केलं मंदार गुरुडे, तदनंतर बाद झाला असलम शेख जे मात्र स्वर्गीय झाले, देवाज्ञा झाली, एक चांगले लेजंड क्रिकेटर. आणि तदनंतर मात्र जर पाहिलं तर सुयोग वैतीला बाद केलं होतं. हे 3 धुरंधर खेळाडू बंड बॉयज संघाकडून बाद केले होते. यावेळेला ऑन साईडला चेंडूला मात्र फेकून दिलाय. तंत्रशुद्ध फटका. अक्षय नावाचं वादळ घोंगावलंय. व्हॉट अ शॉट. मोर डोली लगावलंय सोन्या सारू, अशी दर्याची दौलत ही, मोर डोली लगावलंय सोन्या सारू, दर्याला आयलंय तारूर, वाट बंधावा बघतय पारूर, दर्याला आयलंय तारूर, वाट बंधावा बघतय. सुंदर मात्र सामना मैदानाच्या आतमध्ये 52 धावा. सचिन कालाथ मात्र गिरीजवरून त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. अप्रतिम आयोजन, थँक्यू व्हेरी मच सचिन. जे चांगले स्कोरर सुद्धा आहेत. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. दशरथ भोईर यांच्याकडून सुद्धा आपण पाहतो. तेजस सुंद्रे मॅन फ्रॉम जुचंद्र. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. भावेश कतवार थँक्यू व्हेरी मच. 37 धावांची खेळी करतोय अक्षय घुमटेकर. व्हॉट अ बॅटिंग. 4 षटक. धावसंख्या तब्बल 52. यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू होता. पंचांकडे दाद मागितली गेली होती. पंच मात्र या ठिकाणी आपण पाहतोय पंचांकडे दाद. अक्षय मात्र त्या ठिकाणी पोहोचलेत. मात्र काय डिसिजन असेल तर लेग बायचा इशारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर बोर्डवर 53 धावा 53 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. 2 संघांमध्ये आपण पाहू शकाल. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. सुभाषजी कदम थोडंसं रेस्ट घेत आहेत. चांगले डीजे वाजंत्र आहेत. अल्पेश भोईर आमच्या साईड स्क्रीनवर पाहायला मिळतात. प्रमोद किनी यांच्याशी काहीतरी बातचीत करताना साईड स्क्रीनवरून. धावसंख्या 53 53 रन्स. वेलकम प्रमोदजी किनी, आपलं हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो फ्लिक केला जातोय. चेंडू निघून जाईल डीप मिड विकेटला. मिस्टर नीरज कुमार, अर्थातच या खेळाडूचं नाव आहे कलवा, या नावाने ओळखला जातो. मूर्ती लहान कीर्ती महान. अनेक मैदानं ज्याने मात्र स्वतः बेस्ट फिल्डर च्या माध्यमातून गाजवलेत असा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं मिस्टर कलवा. धावसंख्या स्कोरबोर्डवर 54 54 रन. अष्टविनायक नायगाव संघाची स्थिती पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला जर आपण पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बॅक टू द डगआउट. त्या सप्तसुरांच्या लाटेवरुनी साध ऐकुनी होई राधा ही बावरी हरीची राधा ही बावरी.
दत्तात्रय पाटील या ठिकाणी आपण पाहतोय. जयवंत पाटील यावेळेला उपस्थित, जयवंत किनी या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. कोपर वरून खास करून उपस्थित झाले. सदानंद किनी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. खराट तारा या ठिकाणाहून उपस्थित झालेत. कोपर या ठिकाणाहून उपस्थित होताना तर हरवटे याच पंच काय दर्शवत आहेत, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करावी. धावसंख्या फलकावर 54 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. थँक्यू व्हेरी मच चिरागराव, आपल्याला सुद्धा गुड आफ्टरनून असेल. जॉईंट होत आहेत या ठिकाणी. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये धावसंख्या झालेली आहे. अष्टविनायक नायगाव या संघाची 54 धावा चेंडू फेकून झालेत. कुंदन किनी दर्शवत आहेत. नितीन पाटील आज जतीन किनी यांची मात्र या ठिकाणी जागा भरून काढतात आहेत, परंतु कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाहीये. नितेश पाटील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ते भुकेची तमानं बाळगताना आमची क्लॅरिटी कशी पोहोचेल मात्र याकडे लक्ष देतात नितेश पाटील. आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आपल्याला मानाचा मुजरा. 54 धावा, 3 चेंडूचा खेळ झालाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. रोहिदास पाटील खरोखर चांगलं व्यक्तिमत्व. मी त्यांना सकाळपासून पाहतो. चहा सुद्धा फक्त चहा घेतील, परंतु पूर्ण दिवस मात्र जेवणाचा आस्वाद घेणार नाही. त्यांना माहिती आहे की 5 दिवस आपण ही स्पर्धा चांगली नीटनेटकं आयोजन करायचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. अल्पेशजी भोईर असतील, योगेशजी गरज असतील, खूप चांगल्या प्रकारचं डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी योगेशजी गरज आमच्या मुख्य मंचावर एकदा वर्जित केली जाते. अनंत पाटील मात्र खुश आहेत आपल्या संघांवर, उद्याच्या दिवसात दिसतील. पुन्हा एकदा धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. 55 धावा. अक्षय एका बाजूला जमेची बाजू आहे, खेळपट्टी त्याच्या प्रेमात पडलेली आहे. खूप छान पद्धतीने आपण पाहू शकाल. नितेश कदम सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला ऑन साइडला फ्लिक केला जातोय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडूला मात्र पिच केला होता, परंतु तिथून कनेक्ट केलाय. What a shot. तुझी मोटर गाडी, त्या मोटर गाडीनं तुझे कोण कोण बसलाय ग, त्या मोटर गाडीनं तुझे कोण कोण बसलाय, त्या मोटर गाडीनं तुझे कोण कोण बसलाय ग, त्या मोटर गाडीनं तुझे कोण कोण. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत 61, त्यामध्ये सिंहाचा वाटा आपल्याला पाहायला मिळतोय. 44 धावा, अर्धशतकापासून 6 धावा दूर आहे अक्षय घुमटेकर. सुपर बॅटिंग संघाला घेऊन जातोय अष्टविनायक नायगाव या संघाला. 61 या धावसंख्येवर चेंडू फेकून झालेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 5वं षटक हे प्रगतीपथावर आहे. मयूर कोळी थँक्यू व्हेरी मच, आपण सुद्धा जॉईन झालात. निलेश म्हात्रे. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश म्हात्रे. यावेळेला ऑन साइडला चेंडूला मात्र फेकून दिलंय. सुपर बॅटिंग, बॅट दाखवायची अक्षय. चहू बाजूने अप्रतिम. सुपर सुपर. जोरदार टाळ्या होऊ दे या खेळाडूसाठी. संगीता तुझी मोटर गाडी गो, संगीता तुझी मोटर गाडी, संगीता तुझी मोटर गाडी गो, संगीता तुझी मोटर गाडी. 18 चेंडूमध्ये 50 धावांची वादळी खेळी झंझावती आपल्याला पाहायला मिळते. यस पंच काय दर्शवत आहेत की हा सामना झाल्यानंतर मात्र ही इनिंग समाप्त झाल्यानंतर आपण आखणी करून घ्यायचे. साफसूत्र करा खेळपट्टी. स्वयंसेवक यांना मात्र दक्ष राहावं लागेल. धावसंख्या 67, 277च्या स्ट्राईक रेटने मात्र खेळी करतोय. 18 चेंडूमध्ये 50 धावा, ज्यामध्ये षटकारांची आतषबाजी केलेली आहे. ते 5 षटकार आणि 2 चौकार. सुपर बॅटिंग. हॅट्स ऑफ यू अक्षय घुमटेकर, अष्टविनायक नायगाव. जबरदस्त या ठिकाणी आपण पाहू शकाल. प्रतीक पाटील, प्रतीक वैभव पाटील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 67. यावेळेला जर आपण पाहिलं तर चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. या ठिकाणी फलंदाज सतीश कोळी. पाणी पडतंय ग डोंगराला, पाणी पडतंय गो डोंगराला, तुझ्या दर्शनाला येईल जाईल गो भक्त थांबलाय आडोशाला, तुझ्या दर्शनाला येईल जाईल गो भक्त थांबलाय आडोशाला. टिम टिम धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. एकंदरीत आपण पाहू शकाल 67 रन, 67 धावा. 6व्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झालाय. पहिल्या चेंडूवर मात्र प्रतीक याने सफलता प्राप्त केलंय. ओमकार देसाई याच्याकडून मात्र धडे गिरवताना हा खेळाडू सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. प्रतीक स्पोर्ट्स धानीव या ठिकाणी मात्र शॉप त्याचं ओपन झालंय. कमी वेळेत खूप खेळाडूंची ओळख त्याने मात्र प्रसिद्धी मिळवली. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न होता, पंचांकडे दाद मागितली गेली होती. विश्वनाथ जाधव या ठिकाणी पंच मात्र क्लोज कॉल आहे आणि त्याकरता मात्र या ठिकाणी थर्ड अंपायरचा या ठिकाणी आपण पाहू शकाल.
कारण आपल्याकडे टेक्नॉलॉजी असल्या कारणानं मात्र या ठिकाणी रिस्क घेतली जात नाहीये. ज्ञानेश्वर किनी या ठिकाणी पाहायला मिळत आहे, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. तर जरूर अक्षय मात्र या ठिकाणी आपण पाहतोय कशा पद्धतीने खेळलाय हे मात्र स्लो मोशन मध्ये आपण पाहू शकाल. मेश विरारकर यांनी सुद्धा मात्र खूप मस्त ग्राउंड आहे आणि खूप चांगले आयोजन, यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. खूप चांगल्या प्रकारचा आज जिमी ॲडम्स या खेळाडूचा सुद्धा जन्मदिवस आपल्याला पाहायला मिळतो. 7 कन्झिक्युटिव्ह मात्र डिफीट झाल्या होत्या, मात्र अनसक्सेसफुल वेस्ट इंडिज संघाचा खेळाडू आज त्याचा बॉर्न अर्थातच त्याचा जन्मदिवस. फलंदाज अक्षय घुमटेकर बॅक टू द डगआउट. फलंदाज बाद होताना आपण पाहतोय सुनील चिपाट. विनायक यांनी चांगल्या प्रकारचं छान गाणं वाजवत आहेत हे मात्र त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये लिहिलेलं आहे, त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तर नवीन फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय मिस्टर मिलिंद, आणि एका साईडला जितू धानवा आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडूवर या ठिकाणी मात्र सफलता प्राप्त करतायत. यष्टीचीच झाला होता. आता मात्र एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये. सिद्धू गायकवाड, निमेश घरत, त्यानंतर सागर गावड, अक्षय कवली, परेश राजपूत, हितेश पागी, सचिन किनी. वेलकम, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. ऑन साईडला चेंडू मात्र या ठिकाणी निघून जाईल. विजय जाधव पुढे सरसावतोय. विश्वनाथ जाधव यांच्या मात्र हाताला हात धरून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय खेळण्याकरता सज्ज होताना. धावसंख्या स्कोरबोर्डवर 68. अष्टविनायक नायगाव वर्सेस आपण पाहतो गावदेवी धानिव. या 2 संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऑल द बेस्ट प्रतीक पाटील, प्रफुल्ल पाटील यांनी मात्र जरूर शुभेच्छा दिल्यात. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय स्लिप पॉइंट क्षेत्रामध्ये. एकदा वर्जित केली जाते. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर ती पाहायला मिळते, ती जवळजवळ 69. 69 धावा. अफलातून ही स्पर्धा फक्त महाराष्ट्र मर्यादित नाही राहिली तर पूर्ण मात्र या जगभरात या स्पर्धेचा गवगवा झालेला आहे. उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला मिलिंदचा हा देखणा फटका पाहायला मिळतोय. चेंडूला मात्र या ठिकाणी फेकून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगच्या डोक्यावरून 6 धावन करता. योगेशजी यांचं मात्र षटकाराने स्वागत केलं जातं. 6 धावा. 75 धावा, 5 चेंडूचा खेळ झालाय. 75 रन्स ऑन द बोर्ड. सुंदर फटकेबाजी मिलिंद मात्र या ठिकाणी दर्शवत असताना प्रत्येकचा हा अखूट टप्प्याचा चेंडू लेंथ चांगली नव्हती आणि त्याचंच कारण मात्र या ठिकाणी सुंदर स्वतःला ऍडजस्टमेंट केलं. बॅकवर्ड स्क्युअर लेगला मात्र पाठवलं गेलं. 6 धावन करता. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र निघून जाईल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. एकदा वर्जित, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकीपर्यंत 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न असेल का? जितूचा मात्र योग्य निर्णय होता, परंतु या ठिकाणी कारण जितूला माहिती आहे चेसिंग कंपल्सरी असल्या कारणाने मात्र विकेटला प्राधान्य दिलं गेलेलं नाहीये. धावांची गती स्कोरबोर्डवर लागली जाते. 77 धावा. उमेश विरारकर कामन वरून खास करून मॅचचा आनंद घेतात. थँक्यू. सोन्याचा जाता चांदीचा खुटा, सोन्याचा जाता चांदीचा खुटा, जाता मांडीला मांडोदाराला, जाता मांडीला मांडोदाराला. घरपीठ दलाला उतार करा, घरपीठ दलाला उतार करा, कारल्या हाती थँक्यू. तर मात्र हे सॉन्ग आपल्याला पाहायला म्हणजे 77 धावा, 78 धावांचं लक्ष. थोड्याच वेळात प्रेझेंटेशन बॉक्समध्ये 2 कर्णधार या ठिकाणी उपस्थित होतील. मनोजजी पाटील एक सुंदर समालोचक आहेत. 11 ते 17 आमच्या समवेत अग्री प्रीमियर लीग 2021 मध्ये माकणे नूतन नगरच्या मैदानात ते उपस्थित राहणार आहेत आणि त्यांनी सुद्धा सांगितलंय की सुंदर मात्र या ठिकाणी ह्या स्पर्धा रंगल्या गेल्यात आणि आमच्याबद्दल सुद्धा कमेंट केले, त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि बहाडोलीकडून या स्पर्धेला खूप खूप शुभेच्छा.
एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये या आपण जाऊया प्रशांत आदवडे यांच्याकडे. वसई चॅम्पियन आणि वसई कोळीवाडा दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती, आपण टॉस करता यायचंय. सामना 4 षटकांचा असेल, 4 गोलंदाजांचा वापर आपण करायचा आहे. आमदार चषक 2021 वेळेचं भान राखून या थोडासा फेरबदल या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आलेला आहे. चला टॉस साठी यायचे दोन्ही कॅप्टन. बोथ कैप्टन प्लीज. वसई चैंपियन वसई कोलीवाड़ा के कप्तान को मैं दरख्वास्त कर रहा हूँ, प्लीज टॉस बॉक्स की तरफ आइए. एक ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ एक बार फिर चलते हैं टॉस बॉक्स में. चला लगेच क्षेत्रक्षण सजून घ्यायचंय. मनोज पाटील अप्रतिम आयोजन, जे कॉमेंटेटर आहेत विजय भुरे. तर यावेळेला जयवंत किनी या ठिकाणी उपस्थित झालेत, कोपरवरून आलेत आणि त्यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल व्हावा. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय. दोन संघांमध्ये स्वतः मलिंगा किनी त्या ठिकाणी आखणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तदनंतर एखाद वेळेला संदीप भोईर या ठिकाणी आपण पाहतो. हे क्रिकेटवरचं प्रेम आहे. एखाद वेळेला घरामध्ये झाडू मारायला सांगितलं तर कोण मारणार नाही, परंतु क्रिकेटवरचं नितांत प्रेम या ठिकाणी दर्शवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका साईडला आपण ज्ञानेश्वर किनी आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून महेंद्र भोईर एका साईडला आपण पाहू शकाल. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट क्वालिटी. अक्षय किनी मात्र ही स्पर्धा मात्र अशीच स्पर्धा अव्याहतपणे भरावी हीच अक्षय किनी यांच्याकडून मात्र शुभेच्छा येत आहेत. लवर्स क्रिकेटर मात्र या ठिकाणी आपण पाहतो. या आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाणार आहोत. टॉस केला जातोय, अतिशय महत्वाचा टॉस असेल आणि या ठिकाणी निश्चितच कोळीवाड़ा संघाने टॉस जिंकलेला आहे. टॉस आपने जीता, क्या फैसला होगा? जिस तरह से ये मुकाबला बहुत महत्वपूर्ण 4 ओव्हर का मॅच रहेगा. क्षेत्ररक्षण करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मैदानातला सामना देखील महत्वाचा आहे. इथे ही 4 षटकं अतिशय महत्वाचं असतील. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट सुरू आहे. पहिला मॅच अतिशय रोमहर्षक राहिलेला आहे. दुसऱ्या बाजूला राजूजी जे त्यांचाही मॅच रोमहर्षक राहिला आहे, रंगतदार मॅच झालेला आहे. तर या मॅच मध्ये किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करू. 24 चेंडू 40 धावा. तुम्ही 24 चेंडू मध्ये किती धावा या ठिकाणी उभारणार? 40-45 धावा. 40-45. क्या कोई बदलाव है टीम में? नहीं, सेम टीम. आपके टीम में कोई बदलाव है? सेम टीम. ओके, तो एक बार फिर ऑल द बेस्ट दोनों टीमों के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. और कोलीवाड़ा ने टॉस जीता, पहले फील्डिंग करने का फैसला लिया है. आमदार चषक 2021 में एक ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ सीधा चलेंगे एक बार फिर कॉम्बॉक्स में. प्रमोद जी शेट्टी हमारे साथ जुड़ चुके हैं. मैच का जो दूसरा पड़ाव वो भी देखेंगे. बहुत इंटरेस्टिंग दिलचस्प मुकाबला चल रहा है, उसके ऊपर भी हमारी निगाहें रहेगी. थँक्यू व्हेरी मच. या ठिकाणी मुकेश जायस्वाल एक चांगले डीजे ज्यांच्या माध्यमातून कामणवरून आपण पाहतो, त्यांनी सुद्धा बेस्ट ऑफ लक धानिव संघासाठी केलेला आहे. मनोजजी पाटील आपला खूप खूप धन्यवाद. मुकेशजी आपला सुद्धा खूप खूप धन्यवाद. उद्याच्या दिवसात परेश शिंदे, रुपेश पाटील साखरेवरून खास करून या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय. तर सामना स्टार्ट होईल. 76 धावांचं एकंदरीत 78 धावांचं लक्ष्य हे समोर असेल आणि त्या 78 धावांचं या ठिकाणी आशिष भोईर ज्यांनी 8 दिवस मात्र या स्पर्धेला खूप डे नाईट चांगलं सहकार्य केलं, त्यांच्याकडून या ठिकाणी जितू तसेच मलिंगा संदीप भोईर यांच्याकरता मात्र 200 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे. हे बक्षीस स्वरूपात पाहायला मिळतं. खूप मेहनत त्यांच्या माध्यमातून. थँक्यू आशिषजी भोईर. या आपण जाऊया प्रशांतजी आदवडे हिंदीमध्ये पुन्हा एकदा मात्र जॉईंट होतील. थँक्यू व्हेरी मच. तत्पूर्वी धन्यवाद.
वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं बहुजन विकास आघाड़ी विराटन प्रेजेंट आमदार चषक 2021 का मुकाबला चल रहा है। 2021 की बात करें तो बहुत ही जबरदस्त तरह से ये टूर्नामेंट आगे बढ़ रहा है। काफी संख्या में दर्शक हमारे साथ जुड़ चुके, सभी का स्वागत है। आणि मनोज पाटील यांनी एक छान कमेंट दिलेली आहे, तुम्ही खूप छान समालोचन करताय प्रमोद सर। तुमची कॉपी करण्याची कुणीही कितीही प्रयत्न केला तरी ओरिजिनलची किंमत ही झेरॉक्सपेक्षा नेहमी जास्त असते, लक्षात ठेवा। त्यामुळे काही जे प्रेक्षक आहेत ते सुज्ञपणे या ठिकाणी विश्लेषण करतायत आणि खूप चांगल्या पद्धतीनं आपण प्रेक्षक म्हणून दर्दी प्रेक्षक म्हणून या मैदानात गर्दी केलेली आहे। त्याचबरोबर पाटील नेटवर्कच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक आहेत ते देखील खूप चांगल्या पद्धतीनं या स्पर्धेच्या माध्यमातून सहकार्य करतायत। उदंड प्रतिसाद या स्पर्धेला प्राप्त होतो आहे। जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो लक्ष्य है 78 रनों की जरूरत है। प्रारंभिक बल्लेबाज विश्वनाथ और नॉन स्ट्राइक रेन पर बल्लेबाज की बात करें तो आसिफ और गेंदबाजी का बागडोर संभलते हुए जीतू। थर्ड मैन एक पॉइंट कवर की तरफ खिलाड़ी मौजूद, एक मिड ऑफ की तरफ खिलाड़ी है, डीप एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी बाउंड्री लाइन पर। सुंदर गेंद बहुत खूबसूरती के साथ कवर की तरफ खेलते हुए शानदार तरीके से गेंद बाउंड्री की तरफ जा रही है। डीप एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है, कवर पॉइंट की तरफ जाता हुआ बहुत सुंदर तरीके से फील्डिंग कर रहे हैं। 2 रनों का इजाफा, बल्लेबाज विश्वनाथ का खाता खुलता हुआ। ये खिलाड़ी बहुत कमाल का है। विश्वनाथ की बात करें तो क्षमता बहुत है इनके अंदर, प्रतिभाशाली खिलाड़ी है, इंटरनेशनल का स्टिकर इनके पीछे है, अनुभव की कोई कमी नहीं है। विनर की टीम में खेलना एक बहुत बड़ी उपलब्धि होती है खिलाड़ी के लिए। इस बार सुंदर तरीके से बॉलर के सर के ऊपर से लॉन्ग ऑन की तरफ खेले, लेकिन खिलाड़ी इस बार सीधा रखा हुआ है। 1 रन का इजाफा, 78 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। काफी संख्या में दर्शक है जो मैच देख रहे हैं। इस मैच का आंखों देखा हल हम बिल्कुल मराठी और हिंदी में आपको बता रहे हैं। गेंदबाजी का बागडोर संबंध पे जीतू प्रमुख गेंदबाज है। मुकाबला चल रहा अष्टविनायक नायका और धानु के बीच। धानु की बल्लेबाजी हम देख रहे हैं। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। बार टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आते हुए गेंद को ऑन साइड की तरफ खेले, गेंद बाउंड्री लाइन की तरफ बहुत तेजी के साथ जाती हुई बिल्कुल 4 रन मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार। बहुत ही खूबसूरत और शानदार चौका इस बार आसिफ के बल्ले से, इसकी जरूरत है। मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड। टप्पा थोड़ा सा लेग की तरफ धान्यू संघासाठी ज्या पद्धतीनं पहिल्यांदा त्यांनी क्षेत्ररक्षण केलं होतं त्या हॅट्रिकसाठी पारितोषिक होतं। आता मात्र चौकार आणि षटकारासाठी प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक आहे जयवंत किणी कोपर यांच्याकडून, धन्यवाद। आसिफ जो कि बल्लेबाजी कर रहे हैं, चौके के साथ रन संख्या 7 रन। ओवर की बात करें तो पहला ओवर प्रगति पर है। राइट आर्म ओवर द विकेट। इस बार फुल टॉस गेंद आंसर की तरफ जो स्क्वायर लेकर खिलाड़ी दायरे के अंदर, गेंद बाउंड्री के बाहर 4 रनों कर जाते भी इस पारी में आसिफ के बल्ले से दूसरा चौका आता हुआ। आता दारूला सोडाला आमचे कमरला घोडाला, आता दारूला सोडाला आमचे कमरला। लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। इस बार देखिए गेंद की लाइन थी, वो दिशा थी लेग स्टंप की तरफ थी, इसीलिए गेंद जो है एक बार फिर बल्लेबाज के पाले में थी। लगातार दूसरा चौका आया। 4 गेंदों का खेल इस ओवर में समाप्त होता हुआ। रन संख्या कुल मिलाकर 11 रन। दोनों बल्लेबाज आत्मविश्वास के साथ बल्लेबाजी कर रहे हैं। पाटिल नेटवर्क की बात करें तो पूरे जिले में नंबर 1 टूर्नामेंट की अगर बात करें तो नंबर 1 टूर्नामेंट है। पाटिल नेटवर्क भी बहुत अच्छा काम कर रहा है। अच्छे कमेंट्स आ रहे हैं, बिल्कुल जो दर्शक हैं वो भी विश्लेषण कर रहे हैं। सारी चीजें बारी बारी ये भी बता रहे हैं। दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है। आज 4था दिन टूर्नामेंट का चलता हुआ। राइट अप ओवर द विकेट गेंदबाजी कर रहे हैं। ऑफ टॉप के बाहर सुंदर तरीके से कट कर दिया। पॉइंट बाउंड्री की तरफ गेंद जाती हुई डगआउट में तालियां बज रही है। खूबसूरत शॉट आसिफ द्वारा। होते चर्चा गावागावात एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा। विनायक शुक्रिया। इस गेंद की बात करें तो वो टप्पा ऑफ टर्म के बाहर था। आखिरी गेंद देखिए गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। लो पुल टॉस गेंद ऑन साइड की तरफ खेलते हुए गेंद मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ जाते हुए 1 रन मिलेगा सिंगल के साथ। ओवर की समाप्ति होती हुई आसिफ और एक तरफ विश्वनाथ है प्रारंभिक बल्लेबाज है। रन संख्या कुल मिलाकर 16 रन बगैर किसी नुकसान के। एक शानदार ओवर जिसमें कि बल्लेबाजों ने आंब्याची झाडा गुलाबीली, आंब्याची झाडा गुलाबीली, आंब्याची झाडा गुलाबीली।
दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। आप देख रहे हैं आमदार चषक 2021। कुंदन किनी हमारे साथ जुड़ चुके हैं, बहुत अच्छा काम कर रहे हैं। हम इस टूर्नामेंट की बात करें तो इस टूर्नामेंट की दास्तान अपने कलमों से लिख रहे हैं आणि मध्यंतराला इथे लंच ब्रेक झाल्यानंतर एक छान अशा प्रकारे मेजबानी त्यांनी आम्हाला दिलेली आहे। संपूर्ण टीम करता पाटी नेटवर्क आहे, इथे नितीन आहे, त्यानंतर आता बघितलं तर सर्व समालोचन कक्षामध्ये जो सर्व टीम आहे त्या टीमसाठी एक छान अशा प्रकारचं खाद्य आणलं होतं। अस्सी बहुत अच्छी बल्लेबाजी करे, रन संख्या कुल मिलाकर 16 रन। ओवर की बात करें तो दूसरा ओवर प्रगति पर है, गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ पहले ओवर में फ्लाइंग स्टार्ट मिला है। रन संख्या 16 रन बगैर किसी नुकसान के। पहले विकेट के लिए अच्छी साझेदारी, चेतन गेंदबाजी करेंगे आसिफ के लिए। राइट टाइम मुहूर्त विकेट गेंदबाजी करते हुए इस बार घुटना टेक, तमाशा देख, कमाल कर रहे आसिफ मैदान के अंदर। चौथा चौका इनके बल्ले से हळदीला गोलागे मुरताला कारवीचा कांदा शीतलचे हल्दीला गोलागे मुरताला कारवीचा कांदा शीतलचे हल्दीला गोलागे मुरताला कारवीचा कांदा त्याला काय बांधीला गो बांधीला आंब्याचा काला त्याला काय बांधीला गो। आमदार चषक जीतने के लिए हम लोग हैं तैयार। इस मंच पर धमाका होगा हर बार, बार बार। लाइन से भटके तो पड़ेंगे फटके। बल्लेबाज बल्लेबाजी कर रहे हटके, बहुत ही अच्छी बल्लेबाजी बल्लेबाज की तरफ से। अभी तक जो कि आसिफ के बल्लेबाजी के बारे में बिल्कुल चर्चा होगी। इस बार बहुत अच्छी गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रही है। ऑन साइड पर खेलना चाहते थे, आसिफ ने 4 चौके जड़े हैं। कुल मिलाकर अपने 13 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं, बहुत ही कुल मिलाकर अपने 17 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं। रन संख्या 20 रन। ओवर की बात करें तो ये दूसरा ओवर प्रगति पर है। जिस तरह से ये मैच चल रहा है, हमारी निगाहें विश्वनाथ के ऊपर थी, लेकिन आज बल्ला जो बोल रहा है आसिफ का। कुंदन बहुत अच्छा काम करे हमारे साथ। राइट आर्म ओवर द विकेट, अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए तैयार। इस बार मिड ऑफ के ऊपर से और एक खूबसूरत चौका, शानदार बल्लेबाजी आसिफ द्वारा इस मैच में जान डाल रहे हैं। राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कोणाचं योगदानाचा विचार केला तर आसिफचं योगदान खूप मोठं आहे आता मैदानामध्ये। ज्या पद्धतीने आता तो फलंदाजी करतोय, धावफलका धावा आहेत एकूण 24-78 धावांचा पाठलाग करायचा है। रनों का अंबार बिल्कुल है। बहुत अच्छा मैच, बहुत ही जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। इस बार टप्पा खाने के बाद उछाल नहीं था, गति परिवर्तन किया था, उंगलियां फेरते हुए बैकफुट पे जाके खेलने की कोशिश की थी। ऑन साइड पर खेलना चाहते थे। विश्वनाथ बता रहे हैं बल्लेबाज को किस तरह से बल्लेबाजी करनी है। 5वां चौका आसिफ के बल्ले से। रन संख्या देखे तो दूसरे ओवर में 4 गेंदों का खेल समाप्त हुआ है। शुक्रिया कुंदन। डिमांड बढ़ रही है। जो टेनिस क्रिकेट का सबसे मशहूर गाना है राजू दादा का, वो बज रहा है इस वक्त। आणि रतन बुवा चषकाची एक आठवण या निमित्ताने मी तुम्हाला निश्चित सांगेन। धावफलका धावा त्या 24 एकूण जर विचार केला तर चांगलं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे। जेडी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत, वेलकम। या वेळेला मोठा फटका, चेंडू हवेत आहे। इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे की नाही ते बघूया। हवेच्या विरुद्ध खेळलेला फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार। वाघाची धाड फोडला पार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकारासाठी जातोय। धावफलका धावा 33। मैदानात एक वादळ आलेलं है, मैदान के अंदर एक तूफान है। तूफान का नाम है आसिफ। बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी। और आसिफ की बात करें तो 10 गेंदों में 27 रन बनाए हैं। विस्फोटक बल्लेबाजी, धुआंधार बल्लेबाजी कर रहे हैं। ओवर जो कि 2 ओवर समाप्त, पहले ओवर में आए 16, दूसरे ओवर में आए 14 रन। रन संख्या 30 रन, 15 की औसत से 7 रन बन रहे हैं। एक ब्रेक लेते हैं, ब्रेक के साथ वापस आते हैं। इंटरेस्टिंग कहानी मैदान के अंदर बन रही है। आमदार चषक जिंकण्याची झाली तयारी। पाहूया कोण पडते कोणावर भारी। क्रिकेट मधलं द्वंद्व मैदानामध्ये रंगलेलं आहे। बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व या ठिकाणी रंगलेलं आहे। आणि आता प्रेक्षक रमलेत। डाव्या बाजूला प्रेक्षकांची मी रिॲक्शन बघतोय आणि अशाच प्रकारचं क्रिकेट त्यांना बघायचं आहे। ही मेजवानी आहे। दुपारचं जेवण जर झालं असेल आणि क्रिकेटच्या मैदानावरती तुम्ही खेळ पाहण्यासाठी आला असाल तर निश्चितच ही मेजवानी आहे। आणि त्या मेजवानी जर बघितलं तर ताट जे आहे ते पूर्णपणे भरलेलं आहे, जिथे सगळे पदार्थ आहेत।
व्हेज आहे नॉनव्हेज आहे, ज्या पद्धतीनं सगळे पदार्थ आता त्याची सगळ्याची नावं घेणार नाहीये, पण तुम्हाला हवं ते खाद्य मैदानात मिळते. धावपलका धावा आहेत त्या 30-15च्या सरासरीनं. आणखीन एक मोठा फटका खेळला जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी. अप्रतिम फलंदाजी मैदानामध्ये. विरोधी दिसलाय होगा दणदणीत विजय घेतून आणलाय गावातल्या पोरांनी दणदणीत थैंक यू डीजे. आग दोनों तरफ बराबर की लगी हुई है. एक तरफ शेर है, दूसरी तरफ सवा शेर है. एक तरफ नाइला है, दूसरी तरफ दैला है. एक तरफ खाई है, दूसरी तरफ कुआं है. करे तो क्या करे, दोनों तरफ से बराबर का हमला हो रहा है. एक तरफ आसिफ है, दूसरी तरफ विश्वनाथ है. शानदार बल्लेबाजी करे, बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर. विश्वनाथ की बात करें तो 3 गेंदों में इन्होंने 9 रन बनाए, 1 छक्का. इनके बल्ले से काबिलियत है, अनुभव के भंडार खिलाड़ी है. गेंदबाजी में परिवर्तन हुआ है, निखिल गेंदबाजी करते हुए तीसरा ओवर डाल रहे. 78 रनों की जरूरत है दानियों को जीतने के लिए. ऑफ के बाहर सुंदर तरीके से पॉइंट के ऊपर से खेल दिया और एक खूबसूरत चौका आता हुआ. जब जब मिलेगा मौका तब तब आएगा चौका. विश्वनाथ का बल्ला बोल रहा है. पाठीशी हात आहे आयरे गावच्या बालूभाईचा नाद कुणीच करत नाही. तीसरे ओवर में रन संख्या 40 रन. बहुत ही सुंदर बल्लेबाजी. टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर था, उछाल था, लेकिन रूम था बल्लेबाज के पास और थोड़ा समय था. इसका फायदा उठाते हुए बहुत खूबसूरती के साथ इनफील्ड के ऊपर से खेलते हुए एक दर्शनीय स्ट्रोक. पहली गेंद पर छक्का, दूसरी गेंद पर चौका. रन संख्या कुल मिलाकर 40 रन. 78 रनों का पीछा करते हुए बल्लेबाजों ने अभी तक अगर देखे तो मेला लूटा है. गेंदबाज का दिल टूटा है क्योंकि इस बार एक अच्छी साझेदारी मैदान के अंदर बन रही है. इस बार ऑन साइड की तरफ खेलते हुए लेकिन स्क्वेअरली की तरफ खिलाडी मौजूद. या ठिकाणी आदरणीय सन्माननीय अरुण शेट यांचं आगमन झालेलं आहे. सिंगल के साथ रन संख्या बढ़ती हुई. रन संख्या कुल मिलाकर 41 रन. ओवर की बात करें तो तीसरा ओवर प्रगति पर है. एक अच्छी पारी अपने टीम के लिए विश्वनाथ खेल रहे हैं. विकेट के ऊपर खड़े रह रहे हैं. विकेट के ऊपर अगर खड़े रहते हुए अच्छी पारी खेलेंगे तो मजा आएगा. 21 गेंदों का खेल शेष है. 37 रनों की जरूरत है. शुक्रिया कुंदन. इस बार ऑन साइड की तरफ खेले खिलाड़ी मौजूद और ये कैच. आसिफ बैक टू द पेविलियन. ये मैच अच्छा बनने के लिए आसिफ का विकेट चाहिए था. विकेट अच्छे खिलाड़ी को मिलता हुआ. सुंदर पारी समाप्त हुई. बहुत ही बढ़िया क्रिकेट आसिफ की तरफ से. एक शॉट बहुत अच्छा था लेकिन स्क्वेयरली की तरफ सुंदर कैच. बहुत ही बढ़िया कैच अक्षय की तरफ से जिन्होंने आज शानदार पारी के लिए मजा आया देखने के बाद. टूर्नामेंट का अर्धशतक बनाया. धुआंधार बल्लेबाजी करते हुए चारों ओर बल्लेबाजी की, सबका दिल जीत लिया था. आमदार चषक 2021 में तीसरे नंबर पर बल्लेबाजी करने के लिए जय विश्वकर्मा. एक ऐसे खिलाड़ी हैं जो अंडर प्रेशर बहुत अच्छा खेलते हैं. जो वीरेंद्र सहवाग के बारे में कहा जाता है, एक बार फिर माइकल बेबन ने किया. एक अच्छे फिनिशर है दानिव के. इस ओवर की अगली गेंद निखिल द्वारा राइट अप ओवर द विकेट. ऑफ के बाहर एक बार फिर बाहरी किनारा. गेंद थर्ड मैन क्षेत्र की तरफ बहुत तेजी के साथ ट्रैवल. 4 रन मिलेंगे. बाहरी किनारा भाग्य का सहारा. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. जय दुर्गा माता क्रिकेट संघाला हाय त्याचे भरोशाची साथ. रतन कुमार स्मृती चषक, रतन कुमार स्मृती चषक. आमदार चषक 2021 चल रहा है. मैदान के अंदर देखिए तो बल्लेबाजों का बोलबाला चल रहा है. विश्वनाथ शानदार. रन संख्या इसी के साथ बढ़ रही है. इस ओवर की बात करें तो आखिरी गेंद है. रन संख्या 45 से 78 तक जाना है. सफर इतना आसान नहीं है. इस बार छोटी गेंद पर जोरदार प्रहार. जली को आग कहते हैं, बुझी को राख कहते हैं. जिस राख से बारूद निकलती है उसे विश्वनाथ कहते हैं. दणदणीत विजय घेतून आणलाय गावातल्या पोरांनी दणदणीत विजय घेतून आणलाय संघाच्या पोरांनी. विश्वनाथ की पारी की अगर बात करें तो 7 गेंदों में 27 रनों की एक धुआंधार पारी अपने टीम के लिए खेले हैं. अब देखिए स्कोर की तरफ जाएंगे. स्कोर बढ़ता हुआ पहुंच चुका है 51. अब गेंदों की तरफ जाएंगे. इस ओवर की जो अब आने वाली जो गेंदें, खास करके 18 गेंदों का खेल शेष है. विश्वनाथ के लिए अभी की तरफ से 200 रुपए का इनाम है. पैसा वसूल बल्लेबाजी कर रहे हैं. पैसा वसूल मैच भी होगा. सब कुछ अच्छा होगा. दर्शकों के चेहरे पर थोड़ी मुस्कुराहट आ रही है. अब 18 गेंदों का खेल शेष जीतने के लिए 27 रनों की जरूरत है. बिल्कुल जो खेल है इस खेल के ऊपर चर्चा होगी. पिछली ओवर में बल्लेबाजों ने मेला लूटा, गेंदबाजों का दिल टूटा क्योंकि 21 रन आए हैं.
दे दनादन विस्फोटक बल्लेबाजी, क्योंकि हर बार 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 गेंद जो है बाउंड्री लाइन के बाहर जा रही थी, इसलिए जा रही थी क्योंकि बल्लेबाजी धुआंधार हो रही थी। शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन। आमदार चषक आप देख रहे हैं, वेल ऑर्गेनाइज टूर्नामेंट का चौथा दिन। कल 8 बजे ये टूर्नामेंट शुरू होने वाला है। पहला मुकाबला जो कि प्रांजल और त्रिशा 11 के बीच होगा। सही समय पर दोनों टीमों को आना है। कल एक और बहुत बड़ी उपलब्धि मैं आपको बताने वाला हूं, कौन से बड़े खिलाड़ी इस मंच पर आने वाले हैं। ओपन में जो बड़े बड़े सितारे इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए आएंगे, जरूर आएंगे। इस बार अगर देखें तो वो बहुत बड़ा मंच सजा हुआ है, तो बड़े बड़े खिलाड़ी भी आएंगे। गेंदबाजी में अब परिवर्तन। 18 गेंदों का खेल से 27 रनों की जरूरत है ये मुकाबला जीतने के लिए, धानियों के लिए। दबाव बिल्कुल इस वक्त अष्टविनायक नायगांव के ऊपर। अगली गेंद के साथ गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। चोटी गेंद और हुक का खूबसूरत शॉट। शानदार बल्लेबाजी। अपुन का फटका 440 का झटका। विक्रांत केने बाळू भाई कार्य सोडून गेला आम्हाला। विक्रांत केने बाळू भाई कार्य सोडून गेला आम्हाला। प्रथमेश आयरे विक्रांत केणी प्रतिष्ठान, म्हणजे कुठून ही स्पर्धा बघितली जाते बघा। आणि बाळूचं एक स्पेशल गाणं देखील आलेलं आहे। यावेळेला चांगला चेंडू ऑफ टर्मच्या बाहेरचा होता, ड्राईव्ह करायचा होता, शरीरापासून दूर खेळलेला आहे। आता धावफलक धाबांचा विचार केला, धावफलक धाबा आहेत त्या एकूण 57, 78 धाबांचा पाठलाग करायचा आहे। सुंदर अशा प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये सुरू आहे आणि छान असं आयोजन या स्पर्धेचं। निश्चितच अल्पेश भोईर, योगेश घरत, रोहिदास पाटील, महेंद्र भोईर, शरद घरत। यावेळेला आखूड टप्प्यात चेंडू भिरकावून दिला स्क्वेअर लेगच्या दिशेनं। सुंदर फटका खेळला जातोय। सुपर बॅटिंग। सुंदर बल्लेबाजी कर रहे, बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर छोटी गेंद पर जोरदार प्रहार होता। रन संख्या कुल मिलाकर अब 63 रन बने हैं। जीतने के लिए 78 रनों की जरूरत है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ऑफ टर्म के बाहर गेंद थी, कवर की तरफ से खेलते हुए शानदार शॉट, खूबसूरत कवर ड्राइव। गेंद बॉडी रन के बाहर मिलेंगे रन चार तो तो खास राजू पाटील आला ना बस होती चर्चा गावागावात। एकच वादा आमचा राजू दादा। संपूर्ण टेनिस जगतातलं गाजलेलं वाजलेलं गाणं आणि एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा आहे रतनबुवा चषक 2013 ची गोष्ट मी तुम्हाला सांगेन। 14 कारण थोडासा वेळ माझ्याकडे मिळत नाहीये, त्यामुळे बॅटिंग खूप चांगली चालू आहे। एक आठवण सांगणार आहे, ज्यावेळेला 2013 आणि 14 मध्ये समालोचन करण्याची संधी तिथे मिळाली होती आणि काय त्या ठिकाणी घडलं होतं आणि कशा प्रकारचं डिसिप्लिन असतं, ह्या सगळ्या गोष्टी सांगणं गरजेचं आहे। मात्र आता मॅच वरती फोकस असणं फार गरजेचं आहे। त्यासाठी पहिल्यांदा मॅच कडे जाणं फार गरजेचं आहे। राईट टर्म ओव्हर द विकेट। यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहतोय। ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न केलाय। चेंडू आणि बॅटमध्ये तितकासा चांगला संपर्क होत नाही। शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक येतोय। एका धाब्याची भर पडते, एका धाब्याने धावसंख्या पोहोचते ती 68 वरती। 10 धाबांची आवश्यकता। या षटकाचा विचार केला तर एक चेंडू शिल्लक आहे। 7 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे। 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे, कारण हे 4थं षटक आहे। जय विश्वकर्मा यांच्यासाठी पारितोषिक आलेलं आहे। रोशन शर्मा यांच्याकडून जय विश्वकर्मा यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आले। एक गाणं वाजणार आहे, कारण गाणं वाजणं फार गरजेचं आहे। पहिल्यांदा आपण समीकरण बघूया। 4 षटकं संपलेले आहेत, एकूण धावफलका धाबा आहेत त्या 68 जिंकण्याच्या 12 चेंडूत एकूण 10 धाबांची आवश्यकता। हे समीकरण, कारण मॅच वरती फोकस असेल। रतनबुवा चषक, सुप्रीमो चषक हे संपूर्ण टेनिस जगतातले मोठे वर्ल्ड कप आहेत। एक गाणं घेऊन परत येऊया। ला मी पहिलं पाऊल तिथे टाकलं। आतमध्ये गेल्यानंतर स्टेडियमचा फील येतो। त्यानंतर बघा काय होतं ते देखील सांगणार आहे। आता चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता। गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अक्षय। नो बॉल, ओ नो 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 नो। गेंद तो बहुत अच्छी थी, लेंथ अच्छी थी, सारी चीजें अच्छी थी, लेकिन साइड नो। श्रीकांत भोईर की तरफ से इशारा होता हुआ 1 रन बिल्कुल मिलेगा।
दिनेश दादा इनकी तरफ से हमारे जो विनायक जी है मीठे 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 गाने आपको सुना रहे हैं, तो 100 का इनाम इनको भी आता हुआ। सारा जो खेल है वो पैसा वसूल हो रहा है, टूर्नामेंट ये पैसा वसूल है। 12 गेंदों का खेल से 9 रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए। राइट अप उर्दू विकेट तेज कदमों के साथ दौड़ना शुरू कर दिया है। इस बार लो पुल टॉस गेंद ऑफ के बाहर थी, गेंद को ड्राइव किया लॉन्ग ऑफ की तरफ, खिलाड़ी मौजूद है, 1 ही रन का इजाफा होगा, सिंगल के साथ रन संख्या बढ़ती हुई। शेवटचे 11 चेंडू शिल्लक जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता। तिथून जर बघितलं तर डिसिप्लिन, रतनबुवा चषकाचं जे डिसिप्लिन आहे ते खूप चांगलं आहे। आता ते कसं असतं ते या चेंडू नंतर सांगतो। शेवटचे चेंडू शिल्लक 11, 8 धावांची आवश्यकता। राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला चांगला चेंडू, सुंदर क्षेत्ररक्षण आपल्या फॉलो थ्रू मध्ये एकच धाव मिळेल। लो पुलटा चेंडू वाईड यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला, त्यात यश मिळालेलं आहे। एकेरी धाब्याने धावसंख्या वाढते। शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत, एकूण जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता। धानीवचा संघ निश्चित खूप चांगली कामगिरी करतोय, सुंदर अशा प्रकारची कामगिरी करतोय, यात काही शंका नाही। आमदार चषक 2021 आपण बघतो आहे, एक मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं। तमाम क्रीडा शौकीनांच्या साक्षीनं सुरू असलेली एक जबरदस्त स्पर्धा। यावेळेला सुद्धा चांगला चेंडू आहे, 1 धाव मिळाली आहे। यावेळेला चेंडू पकडणं फार गरजेचं होतं, चेंडू नीटसा पकडलेला नाहीये। एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकते। शेवटचे या षटकाचा जर विचार केला तर 8 चेंडू 7 चेंडू आता बघितलं तर एकूण 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे। जिंकण्यासाठी 6 धावांची आवश्यकता। एक आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे स्वर्गीय रतनबुवा चषकामध्ये जो फोटोग्राफर आहे तो आठवणीतला आहे, तोही कसं सांगेल, परंतु मॅच वरती लक्ष ठेवणं फार गरजेचं आहे। 2013च्या मी आठवणी तुम्हाला सांगतोय। राईट अप ओव्हर द विकेट। यावेळेला ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू आहे, हा फटका सुद्धा आठवणीतला आहे। विश्वनाथच्या बॅट मधनं नो बॉल आहे आणि खेळ खल्लास होतोय। या मॅच मध्ये धारीचा संघ विजयी होतोय। शिवरायांचा मावला भला, जनतेला हा नेता लाभला, साऱ्यांची साथ हाय त्याला, म्हणून दादा नवाला आला आहे मनान साधा, अशी दादाची यादा, एकच वादा आमचा राजू दादा, एकच वादा आमचा रोशन भोईर आणि चेतनजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झाले। त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती आस्थास्तवा आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे। अल्पेश भोईर, योगेश घरत, रोहिदास पाटील, महेंद्र भोईर, शरद घरत, आशिषजी भोईर यांच्या वतीनं आणि विश्वनाथनं एक अप्रतिम खेळ आपला अनुभव पणाला लावला, स्वतःला सिद्ध केलंय। तो उगाच प्रसिद्ध झाला नाही, स्वतःला सिद्ध केलं म्हणून तो प्रसिद्ध आहे आणि 31 धावांची एक छान खेळी झाली। त्याचबरोबर दिनेश दादा वैतरणा यांच्याकडून डीजे दादा करता विनायक करता 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। पुढचा मॅच देखील महत्त्वाचा, 4 षटकांचा सामना असेल, त्यासाठी ऑस्टन या ठिकाणी तयार असेल, तर दुसऱ्या बाजूला राजू मिश्रा, वसई कोळीवाडा आणि वसई चॅम्पियन या 2 वसईकरांबरोबर एक वसईकर जे आहे ते एकमेकांच्या विरुद्ध असतील। आणि आता वेळ घालू नका, चला मैदानामध्ये। टॉस कोळीवाडा जर आपण संघाने जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, तर आपण मैदानात चला। 500 रुपयाचं पारितोषिक जे विश्वकर्माला आलं होतं ते आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये घ्यायचंय। या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय त्या खेळाडूचं नाव, त्या फलंदाजाचं नाव किंवा गोलंदाजाचं नाव बघूया। मैदानातला सामना थांबवण्याची काळजी घ्या, कारण प्रमोद शिर्के पुन्हा एकदा जॉईन होत आहेत। या सामन्याचा हिरो ठरतोय अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी संपूर्ण मोसमामध्ये तो करतोय आणि एक इंटरनॅशनल स्टिकर त्याच्या मागे आहे असा खेळाडू अर्थात विश्वनाथ। 31 धावांची एक अप्रतिम अशी खेळी आणि हा सामना